कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा परिसरात मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात झाला। कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत लांजा येथील एक दाम्पत्य गंभीर जखमी झाले। प्रतीक जोशी आणि त्यांची पत्नी स्नेहल जोशी हे आपल्या दुचाकीवरून रत्नागिरीच्या दिशेने जात असताना समोरून वेगाने येणाऱ्या कारने त्यांना जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार दोघेही रस्त्यावर लांब फेकले गेले। यामध्ये स्नेहल जोशी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। या अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। महामार्गावरील या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत।